Hello friends, welcome back to our YouTube channel Guru Ray Classes. Myself Vikas Mande. Friends, in today's video lecture we are going to learn new topic that is called interchange of CD to PD. Means comparative degree चं रूपांतर पॉझिटिव्ह डिग्री मध्ये करायचं आणि ते कसं करायचं हे आज आपण शिकणार आहोत. खूप कमी वेळेचं व्हिडिओ लेक्चर आहे आणि पटकन तुम्हाला समजेल अशा पद्धतीने मी या ठिकाणी हे व्हिडिओ लेक्चर करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी इंटरचेंज ऑफ CD टू PD म्हणजेच कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजे काय आणि पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे काय हे आपण या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यासलेलं आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ लेक्चरचा अभ्यास मिस केला असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करा आणि तो व्हिडिओ लेक्चरचा भाग जो आहे तो अभ्यासा, जेणेकरून डिग्री म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये किती प्रकार असतात हे चांगल्या प्रकारे तुम्हाला लक्षात येईल. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण CD टू PD शिकत आहोत आणि अद्याप हे आपलं YouTube चॅनल जर सबस्क्राइब केलं नसेल तर माझी विनंती असेल की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं जे नोटिफिकेशन आहे त्यामुळे तुम्हाला अभ्यास करायला मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, इंटरचेंज ऑफ CD टू PD याच्यामध्ये अगोदर आपण काही रूल्स पाहूयात, जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. तर तुम्ही पाहू शकता बोर्डवरती इंटरचेंज ऑफ CD टू PD याच्यामध्ये जे रूल्स आहेत ते आता आपल्याला अभ्यासायचे आहेत. तर रूल्स नोट करून घ्या, खूप महत्त्वाचे नियम आहेत. हे नियम तुम्हाला समजल्यानंतर जो डिग्रीचा भाग आहे इंटरचेंज ऑफ CD टू PD तो खूप चांगल्या प्रकारे जमणार आहे. तर CD मध्ये विशेषणाला ER किंवा मोर प्रत्यय लागत असतो हे लक्षात घ्या आणि पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणाचं मूळ रूप असतं. आता आपण काही नियम पाहूयात जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे उदाहरणं करता येतील. तर जो पहिला नियम आहे तो आहे CD चे रूपांतर. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी CD म्हणजेच कंपॅरेटिव्ह डिग्री असं आहे, त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण शॉर्ट फॉर्ममध्ये तो भाग लिहित आहोत. डायरेक्ट कंपॅरेटिव्ह डिग्री अशी जी मोठी स्पेलिंग आहे ती न लिहिता CDचं रूपांतर PD आणि CD आणि PDचं लॉंग फॉर्म जे आहे ते तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे. तो आहे कंपॅरेटिव्ह डिग्रीचे रूपांतर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये करणे. मग या ठिकाणी CDचे रूपांतर जे आहे ते PD मध्ये करतानाचा नियम पहिला लक्षात घ्या. CDचे रूपांतर PD मध्ये करताना सर्वप्रथम तुलनात्मक भाग घ्या. तर जो तुलनात्मक भाग आहे, एका विद्यार्थ्याची दुसऱ्याशी तुलना होत असेल किंवा माझी दुसऱ्याशी होत असेल किंवा या ठिकाणी जो तुलनाचा भाग आहे तो लक्षात घेणं गरजेचं आहे आणि ज्याच्याशी तुलना झालेली आहे तो भाग या ठिकाणी अगोदर घ्यायचा. आपण ते विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे समजावून घेणार आहोत. आता या ठिकाणी तुम्हाला जो पहिला नियम माहिती देतो तो हीच माहिती देतो की जो तुलनात्मक भाग आहे तो PD मध्ये रूपांतर करत असताना सुरुवातीला घ्यायचा आहे. आता तुलनात्मक भाग घेतल्यानंतर पुढचा नियम काय सांगतो आपण पाहायचंय. तुलनात्मक भाग घेतल्यानंतर त्यापुढे योग्य ते सहाय्यकारी क्रियापद घेऊन पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणाचं जे मूळ रूप आहे ते येतं आणि ते कशामध्ये येतं हे हाच नियम आहे हा. त्यापुढे योग्य ते सहाय्यकारी क्रियापद घेऊन विशेषणाचे मूळ रूप ॲज ॲज किंवा सो ॲज मध्ये घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ॲज ॲज किंवा सो ॲज मध्ये घ्यावी. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पडत असेल की सो ॲज मध्ये कधी घ्यायचं आणि ॲज ॲज मध्ये कधी घ्यायचं. तर एक लक्षात ठेवा, जास्त प्रमाणामध्ये निगेटिव्ह सेंटेन्स जर आला असेल तर त्या ठिकाणी आपण विशेषणाचं मूळ रूप सो ॲज मध्ये घ्या. तर जो दुसरा नियम आहे तो माहिती आपल्याला काय देतो पुन्हा एकदा ऐका. योग्य ते सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे आणि विशेषणाचं जे मूळ रूप आहे ते ॲज ॲज किंवा सो ॲज मध्ये घ्यायला विसरायचं नाही. ॲज ॲज किंवा सो ॲज हे लक्षात घ्यायचे आणि सो ॲज कधी घ्यायचे तर निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर. जो पुढचा नियम आहे तो काय आहे बघा. जर कंपॅरेटिव्ह डिग्रीच्या वाक्यात म्हणजेच सीडीच्या वाक्यात
खूप सोपा नियम आहे, लक्षात घ्या. जर सीडीच्या वाक्यात नॉट आले असेल तर त्याचे पिढीमध्ये रूपांतर करताना नॉट घेऊ नये. पुढचा नियम बघा. या ठिकाणी जर सीडीच्या वाक्यात नॉट आले असेल तर काय करायचंय, पिढीमध्ये रूपांतर करताना नॉट घेऊ नये. आणि जर सीडीच्या वाक्यात नॉट आले नसेल तर काय करायचंय, पिढीच्या वाक्यात नॉट घ्यायचंय. तो नियम मुद्दामून मी वेगळा करून देतो जेणेकरून तुमचं कन्फ्युजन होऊ नये. लक्षात घ्या पुढचा नियम. जर सीडीच्या वाक्यात नॉट आले नसेल तर पिढीच्या वाक्यात नॉट घ्यावी. नॉट घ्यावी. व द्यान हा शब्द काढून टाकावा. THAN द्यान हा जो तुलनात्मक भागानंतर आलेला जो शब्द आहे किंवा ज्याच्यामुळे तुलना होते हा शब्द काढून टाकायचा विद्यार्थी मित्रांनो. तर ही इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी मिळते. पुन्हा एकदा जो चौथा आणि तिसरा नियम आहे तो लक्षात घ्या. जर सीडीच्या वाक्यात नॉट आले असेल तर त्याचे पिढीमध्ये रूपांतर करताना नॉट घेऊ नये. म्हणजेच नॉट आले तर आपण पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करताना ते काढून टाकायचं आहे. आणि जर सीडीच्या वाक्यात नॉट आले नसेल तर काय करायचंय, पिढीच्या वाक्यात नॉट घ्यायचंय. व जो सीडीच्या वाक्यातला द्यान हा शब्द आहे आलेला तो काढून टाकायचा आहे. एवढे सोपे नियम आहेत. आय होप तुम्हाला सर्व नियम लक्षात आले असतील. आता आपण या नियमावर आधारित एक्झाम्पल्स पाहणार आहोत. सो फ्रेंड्स, लेट्स सी सम एक्झाम्पल्स. या ठिकाणी जे पहिलं उदाहरण आहे ते आपण लक्षात घेऊयात. आय एम बोल्डर दॅन यू. आय एम बोल्डर दॅन यू मीन्स मी तुझ्यापेक्षा धीट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आयची तुलना यूशी केलेली आहे. ही सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा, तर या ठिकाणी आपल्याला जो पहिला नियम सांगत होता त्या नियमाप्रमाणे जो तुलनात्मक भाग आहे तो अगोदर घ्यायचा आहे. आणि खूप सोपा आहे, जो तुलनात्मक भाग आहे तो अगोदर घ्यायचा आहे. या ठिकाणी जो तुलनात्मक भाग आहे तो कोणता आहे, यू. तर मग या वाक्याची जी सुरुवात आहे ती कशाने होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, यू या तुलनात्मक भागाने. सुरुवातीला आपण यू घेतलं. घाई करायची नाहीये, खूप चांगल्या प्रकारे मी समजावून सांगणार आहे. आणि एकदा हा व्हिडिओ लेक्चर अटेंड केलं तुम्हाला की कायमस्वरूपी लक्षात राहील याची मी खात्री देतो. आता या ठिकाणी जो पुढचा नियम आपला होता तो काय माहिती देत होता की योग्य ते सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे. आता योग्य ते हा जो शब्द आला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तो का आलेला आहे ते तुम्ही आता बघू शकताय. इथं आय आल्यामुळे ॲम आलं होतं, इथं यू आले, त्यामुळे योग्य ते सहाय्यकारी क्रियापद कोणतं येणार आहे तुम्हाला माहित असेल, आर. अगदी बरोबर. तर हेच लक्षात ठेवायचे की योग्य ते सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं विसरायचं नाही. वरती ॲम आले म्हणून जर खाली ॲम घेतलं तर ते चुकीचं होईल. आणि म्हणून योग्य ते सहाय्यकारी क्रियापद जे आलेलं आहे ते घ्या. मग या ठिकाणी यू आल्यामुळे तुम्हाला माहित आहे की यू हा अनेकवचनी करता आहे, त्यामुळे काय करावं लागेल आपल्याला, आर हेल्पिंग वर्ब घ्यावं लागेल, यू आर. आता त्यानंतर जो नियम तुम्ही बघितला त्या नियमामध्ये अशी माहिती दिली होती, सीडीच्या वाक्यामध्ये नॉट आलं नसेल तर पिढीच्या वाक्यात नॉट घ्यायचे. आणि जर सीडीच्या वाक्यात नॉट आलं असेल तर पिढीच्या वाक्यामधलं नॉट काढून टाकायचे. थोडंसं कन्फ्युजन आहे, परंतु जेव्हा आपण एक्झाम्पल्स करतो वेळी लगेच लक्षात येतं की या ठिकाणी वाक्यात नॉट आलेलं नाही, आता आपल्याला नॉट घ्यावं लागेल. तर बघा, यू आर या ठिकाणी नॉट आलेलं नाही म्हणून आपण नॉट घ्यायचे हेल्पिंग वर्ब नंतर, यू आर नॉट. त्यानंतर विशेषणाचं जे मूळ रूप आहे ते ॲज एज किंवा सो ॲजमध्ये लावायचे. मी मगाशीच सांगितलं की जर निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर आपण ते विशेषणाचं मूळ रूप सो ॲजमध्ये घ्यायचे. तर साहजिकच आहे बोल्डरचं मूळ रूप काय असणार आहे, बोल्ड. तर ते आपल्याला सो ॲजमध्ये घ्यायचे. तर सो ॲजमध्ये कसं घ्यायचं आहे, सो ॲज लिहून त्या ठिकाणी बोल्ड असं न करता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचे की सो ॲजमध्ये हे विशेषणाचं मूळ रूप घ्यायचे असं. म्हणजेच वाक्य काय होईल, यू आर नॉट सो बोल्ड ॲज सुरुवातीचा भाग शेवटी. तर या ठिकाणी सुरुवातीचा जो भाग आहे तो शेवटी घ्यायला विसरायचं नाही, यू आर नॉट सो बोल्ड ॲज आय. बघा, तर
विद्यार्थी मित्रांनो, एवढं सोपं आहे. अजून काही एक्झाम्पलचा आपण सराव करणारच आहोत जेणेकरून तुम्हाला परफेक्टली या ठिकाणी इंटरचेंज ऑफ CD2PD जमणार आहे. आता आपण पुढचं उदाहरण पाहूया, थोडंसं वेगळं. पुढचं उदाहरण आहे ही इज नॉट बेटर दॅन आय. तर या उदाहरणामध्ये आपण बघू शकतो इथं इज आलेला आहे आणि हीची तुलना आयशी केलेली आहे. ही इज नॉट बेटर दॅन आय, तो माझ्यापेक्षा बेटर नाही आहे असं त्या ठिकाणी त्याचा अर्थ होतो. तर वाक्याची सुरुवात तुलनात्मक भागाने होणार आहे, म्हणजेच आय या कर्त्याने होणार आहे. आता आय आल्यानंतर या ठिकाणी इज घ्यावं लागेल का? नाही. आय इज कधी आपण बघतो का घेतलेलं नाही. जरी कोणी घेतलं असेल तर ते चुकीचं आहे. तर या ठिकाणी काय करावं लागेल? वर्तमान काळी सहाय्यकारी क्रियापद एम घ्यावं लागेल. लक्षात घ्या, जर इज आला असेल तर आपल्याला एम घ्यावं लागतं. इथं या ठिकाणी वेगळं सहाय्यकारी क्रियापद असतं, वाज वगैरे, तर आपल्याला भूतकाळी सहाय्यकारी क्रियापद अनेक वचनी घ्यावं लागलं असतं, ते म्हणजे वेअर. म्हणजेच वर्तमान काळी सहाय्यकारी क्रियापद जर आला असेल तर त्यातलंच अनेक वचनी घ्या किंवा एक वचनी असेल तर ते घ्या. ही गोष्ट लक्षात घेणं सुद्धा तेवढीच गरजेची आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघूयात आता हे उदाहरण कसं होईल. आय एम, बघा या ठिकाणी नॉट जो निगेटिव्ह वर्ड आहे तो काढून टाकायचा आहे. म्हणजेच सीडीच्या वाक्यात जर नॉट आलं असेल तर ते पीडीच्या वाक्यात काढून टाकायचे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी नॉट काढून टाकावं लागेल. आय एम. आता बेटरचं जे मूळ रूप आहे, आपण काल काही विशेषणं पाहिली, तुम्ही सुद्धा काही पुस्तकांच्या आधारे विशेषणाची जी रूपं आहेत ती लक्षात घ्या जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. तर गुड हे विशेषणाचं म्हणजेच बेटरचं काय आहे? मूळ रूप आहे. तर बेटर मूळ रूप गुड आहे हे सर्वांनी लक्षात घ्या. आणि जर तुम्हाला पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये जायचं असेल तर बेस्ट. तर ही विशेषणाची रूपं लक्षात येणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आणि जर नाही आठवलं तर मग त्याला पर्याय नाही. जर तुम्ही या ठिकाणी बेटरचं ER काढून बेट केलं तर मात्र त्या ठिकाणी ते उदाहरण चुकणार आहे. आणि अशा प्रकारची चूक करू नये यासाठी विशेषणाची रूपं लक्षात घेणं गरजेचं आहे. आय एम बेटरचं मूळ रूप काय होईल? गुड. सॉरी, आता या ठिकाणी मूळ रूप जे आहे ते ॲज मध्ये घ्यायचे. आय एम ॲज गुड ॲज, सुरुवातीचा भाग शेवटी काय आहे? ही. म्हणजेच आपलं पॉझिटिव्ह डिग्रीचं बरोबर उदाहरण होईल आय एम ॲज गुड ॲज ही. याच्यामध्ये काय केलं आपण? आय घेतल्यानंतर योग्य ते हेल्पिंग वर्ब घेतलं, त्यानंतर ॲज मध्ये विशेषणाचं मूळ रूप. नॉटची रचना आली असेल तर सो ॲज मध्ये घ्यायचं, हेही लक्षात घेणं तेवढंच गरजेचं आहे. आणि बेटरचं मूळ रूप घेतलेलं आहे गुड. हे वाक्य तुमच्या लक्षात आलं असेल. आपण आता पुढचं उदाहरण पाहूयात. रोहन इज क्लेवरर दॅन सोहम, असं पुढचं उदाहरण आहे. तर या ठिकाणी रोहनची तुलना कोणाशी केलेली? सोहमची. रोहन हा सोहमपेक्षा हुशार आहे. आता या ठिकाणी जो तुलनात्मक भाग आहे तो सुरुवातीला घ्यायचा आहे. कोणता आहे तुलनात्मक भाग? सोहम. आता या ठिकाणी हेल्पिंग वर्ब आपल्याला जे आहे तेच घ्यावं लागेल. सोहम इज. विद्यार्थी मित्रांनो, आपण सीडीचं वाक्य पीडीमध्ये करत आहोत, म्हणजेच कंपॅरेटिव्ह डिग्रीचं रूपांतर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये करत आहोत. आणि मग या ठिकाणी जर नॉट आलं नसेल तर नॉट घ्यायचे. मग या ठिकाणी बघा, सोहम इज नॉट, सो ॲज मध्ये काय करायचं? विशेषणाचं मूळ रूप घ्यायचे. नॉट सो क्लेवर, विशेषणाचं मूळ रूप काय येईल? क्लेवर. म्हणजे ER प्रत्यय निघून गेला. सोहम इज नॉट सो क्लेवर ॲज. दॅन हा शब्द काढून टाकायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे. आणि सुरुवातीचा भाग शेवटी रोहन. काही विद्यार्थी चुका करतात, इथंच रोहन घेतात आणि इथं सोहम घेतात. म्हणजेच वाक्य बरोबर करतात परंतु करता लक्षात व्यवस्थित घेत नाहीत. म्हणजे घाई या ठिकाणी होते आणि घाई केल्यानंतर नुकसान किती होते तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. तर बरोबर उदाहरण हे आहे मग, सोहम इज नॉट सो क्लेवर ॲज रोहन. लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल. पुणे इज बिगर दॅन कोल्हापूर. ॲज वी ऑल नो दॅट पुणे हे कोल्हापूरपेक्षा मोठे शहर आहे. तर पुण्याची तुलना कोल्हापूरशी झालेली आहे आणि जो तुलनात्मक भाग आहे तो सुरुवातीला घ्यायचा आहे. म्हणजेच या ठिकाणी काय येईल? कोल्हापूर इज. वाक्यामध्ये सीडीच्या वाक्यामध्ये नॉट आलेले नाही आणि त्यामुळे या ठिकाणी नॉट घ्यावं लागेल आपल्याला. त्यानंतर सो ॲज मध्ये विशेषणाचं मूळ रूप. नॉट सो बिग ॲज, सुरुवातीचा भाग शेवटी. बघा वाक्य बरोबर हे होईल, कोल्हापूर इज नॉट सो बिग ॲज पुणे. आहे की नाही? खूप सोपं. अजून काही उदाहरणं पाहूयात आणि कम्प्लिटली तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात त्यामुळे यायला मदत होईल. सो फ्रेंड्स, नेक्स्ट एक्झाम्पल इज राम डज नॉट वर्क फास्टर दॅन श्याम. याचा अर्थ काय आहे विद्यार्थी मित्रांनो? राम श्यामपेक्षा वेगात काम करू शकत नाही किंवा करत नाही. तर या ठिकाणी रामची तुलना श्यामशी केलेली आहे हे तर सर्वांच्या लक्षात आलं असेल. परंतु सर्वात महत्त्वाचा भाग हा आहे या वाक्याचा की याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आलेलं नाहीये. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर सहाय्यकारी क्रियापद आलं नाही तर काय करायचं? काळजी करायची अजिबात आवश्यकता नाही. खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला समजावून सांगणार आहे मी.
बघा वाक्यामध्ये तृतीय पुरुष एकवचनी करता जर आला असेल तर त्या ठिकाणी डू किंवा डज येतं, हे डज येतं हे सर्वांना माहीत असेल. तर डू आणि डज किंवा डीड हे आल्यानंतर ते काढून टाकून त्याचा जो परिणाम आहे तो मुख्य क्रियापदावर करायचा आहे. पुन्हा एकदा ऐका, लक्षात आलं नसेल तर जर डू आणि डज किंवा डीड यापैकी क्रियापद आलेले असतील तर साहजिकच आहे ते काढून टाकायचे आणि त्याचा जो परिणाम आहे तो मुख्य क्रियापदावर करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या वाक्यातलं मुख्य क्रियापद कळलं पाहिजे. या वाक्यातलं मुख्य क्रियापद आहे वर्क. आता आपण उदाहरण करूया जेणेकरून चांगल्या प्रकारे तुम्हाला लक्षात येईल. बघा या ठिकाणी रामची तुलना श्यामशी झालेली आहे म्हणून तुलनात्मक भाग सुरुवातीला कोणता घ्यायचा आहे? श्याम. आता या उदाहरणामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की डज नॉट या ठिकाणी फक्त आपण असा विचार केला असता राम नॉट वर्क फास्टर दॅन श्याम तर ते वाक्य चुकीचं होतं. त्यामुळं एका क्रियापदाला सहाय्य करण्यासाठी जर हेल्पिंग वर्ब नसेल आलं तर डू किंवा डज किंवा डीड हे हेल्पिंग वर्ब येतात, हे लक्षात घ्या. आणि मग हे हेल्पिंग वर्ब जे आहेत किंवा या ठिकाणी जे क्रियापदाला लागलेला प्रत्यय आहे ईएस किंवा डज असेल किंवा डू असेल किंवा डीड असेल तो काढून टाकायचा आहे, लक्षात घ्या. नॉट बरोबर तो शब्द सुद्धा काढून टाकायचा आणि त्याचा मुख्य जो परिणाम आहे तो मुख्य क्रियापदावरच करायचा. कसा करायचा बघूयात आपण. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की डज नॉट निघून जाईल. मग आता काय करायचंय, जो क्रियापदाचा भाग आहे तो या ठिकाणी जसा तसा घ्यायचा. श्याम वर्क असं न घेता वर्क्स घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो. का वर्क्स घ्यायचंय बरं? कारण या ठिकाणी तृतीय पुरुष एकवचनी करता आलेला आहे आणि त्यामुळं मुख्य क्रियापदाला एस किंवा एस प्रत्यय लागतो, हा नियम आहे व्याकरणाचा. तर या ठिकाणी डज आलं होतं म्हणून इथे मूळ क्रियापद आलं होतं, परंतु ज्यावेळी डज निघून जाईल त्यावेळी मुख्य क्रियापदाला एस किंवा एस प्रत्यय लावायचा आहे, हे लक्षात घ्या. तर बघा पुढे आता श्याम वर्क्स डज नॉट म्हणजेच निगेटिव्हचं पॉझिटिव्ह स्टेटमेंट आपल्याला करायचं आहे, म्हणजेच नकारार्थी वाक्य जे आहे ते होकारार्थी करायचे. या ठिकाणी लक्षात घ्यायचं की नॉट आलेलं आहे तर ते काढून टाकायचं आहे. श्याम वर्क्स. आता वाक्य ॲज मध्ये जे विशेषणाचं मूळ रूप आहे ते आपल्याला घ्यावं लागेल. श्याम वर्क्स ॲज फास्ट ॲज. लक्षात आला कशा पद्धतीने वाक्य करायचंय? श्याम वर्क्स ॲज फास्ट ॲज. फास्टर ER प्रत्यय या ठिकाणी निघून गेलेला आहे आणि मूळ रूपात आपण ते विशेषण घेतलेलं आहे. आता बघा द्यान हा शब्द सुद्धा आपल्याला काय करायचा आहे? काढून टाकायचा आहे. म्हणजेच वाक्य काय होईल? श्याम वर्क्स ॲज फास्ट ॲज सुरुवातीचा भाग शेवटी. बघा जर हे उदाहरण तुम्हाला लक्षात आलं नसेल तर पुढचं उदाहरण अगदी याच पद्धतीचं आहे. ते काय आपल्याला माहिती येतं बघूयात. या उदाहरणामध्ये आपण बघू शकतोय अ ट्रक डिड नॉट रन फास्टर दॅन अ कार. याच्यामध्ये डिड नॉट आलेला आहे म्हणजेच वर्ब टू फॉर्म आलेला आहे. याला आपण सिंपल पास्ट टेन्स मधलं उदाहरण म्हणतो. अ ट्रक डिड नॉट रन फास्टर दॅन अ कार याच्यामधलं जे ॲडजेक्टिव्ह आहे ते आहे फास्टर. तुलनात्मक भाग दॅनने जोडलेला आहे. ट्रकची तुलना कारशी केलेली की ट्रक ही कार इतकी वेगाने धावू शकत नाही. मग या वाक्याचं जे आपल्याला अनावश्यक भाग आहे तो कोणता काढून टाकायचा आहे? साहजिकच आहे ज्या पद्धतीने आपण तिथं डज नॉट काढलं इथं मात्र डिड नॉट काढायचे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्याचा जो परिणाम आहे तो क्रियापदावर करायचा आहे. जसं या ठिकाणी डज नॉटचा परिणाम आपण मुख्य क्रियापदावर केला की नाही, तसं या ठिकाणी डिड नॉट गेल्यानंतर त्याचा परिणाम मुख्य क्रियापदावर काय होतो बघूयात आपण. सुरुवात या ठिकाणी करायची तुलनात्मक भागाने. ट्रकची तुलना कारशी केलेली आहे आणि जो तुलनात्मक भाग आहे तो सुरुवातीला घ्यायचा आहे. म्हणजेच वाक्य सुरुवात अ कार अशा प्रकारे होईल. आणि लक्षात घ्या इथं स्मॉल लेटरमध्ये जरी आलेलं असेल तरी वाक्य सुरुवात ही कॅपिटलनेच करायची, लक्षात घ्या. आणि जे नाउन वर्ड आहेत ते कॅपिटलमध्ये त्याचं पहिलं लेटर लिहिणं गरजेचं आहे. अ कार. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचे महत्वाची गोष्ट ती म्हणजे या ठिकाणी डीड आलं होतं म्हणून मुख्य क्रियापद आलेलं होतं मूळ रूपामध्ये. या ठिकाणी डीड नॉट निघून गेलं तरी इथं रन न लिहिता आपल्याला काय करावं लागेल? वर्ब टू फॉर्ममध्ये ते घ्यावं लागेल. हा नियम आहे, लक्षात घ्या. जसं या ठिकाणी डज नॉट निघून गेल्यानंतर मूळ क्रियापदाला यस प्रत्यय लागलं, इथं डिड नॉट निघून गेल्यामुळे इथं क्रियापदाचं दुसरं रूप आलं. अ कार रॅन. ॲज मध्ये आपल्याला विशेषणाचं मूळ रूप घ्यावं लागेल. ॲज फास्ट ॲज. दॅन निघून जाईल. अ कार रन ॲज फास्ट ॲज अ ट्रक. सुरुवातीचा भाग शेवटी. तर या पद्धतीचं हे उदाहरण तुमच्या लक्षात आलं असेल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. प्लास्टिक इज चीपर दॅन रबर. तर या ठिकाणी प्लास्टिक हे रबरपेक्षा स्वस्त आहे असा त्याचा अर्थ आहे. तर सुरुवातीला तुलनात्मक जो भाग आहे तो आपल्याला घ्यावा लागेल. रबर. हेल्पिंग वर्ब घ्या. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये नॉट घ्यावं लागेल कारण की सीडीमध्ये नॉट आलेलं नाही. रबर इज नॉट. सो ॲज मध्ये विशेषणाचं मूळ रूप
चीप ॲज सुरुवातीचा भाग शेवटी द्यान निघून जाईल, म्हणजेच वाक्य काय होईल, रबर इज नॉट सो चीप ॲज प्लॅस्टिक. याचा अर्थ काय होतो विद्यार्थी मित्रांनो, रबर इज नॉट सो चीप ॲज प्लॅस्टिक. लक्षात घ्या, रबर प्लास्टिक इतके स्वस्त नाहीये किंवा नाही. बघा अर्थ तोच राहतो, वाक्य वेगळं होतं, फक्त रबर प्लास्टिक इतके स्वस्त नाही. आता वरचं उदाहरण काय होतं, प्लास्टिक इज चीपर दॅन रबर. याचा अर्थ काय आहे, प्लास्टिक रबरपेक्षा स्वस्त आहे. इथं अर्थ काय, रबर प्लास्टिक इतके स्वस्त नाही. पुन्हा पुन्हा त्याचा अर्थ लक्षात घ्या, रबर प्लास्टिक इतके स्वस्त नाही, म्हणजेच रबर काय आहे, महाग आहे. आणि याचा अर्थ काय आहे, प्लास्टिक रबरपेक्षा स्वस्त आहे. वाक्याचा अर्थ तोच आहे, वाक्य वेगवेगळे असले तरीही. सो फ्रेंड, इंटरचेंज ऑफ CD to PD हा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. आणि आजचेही व्हिडिओ लेक्चर जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अजूनही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, यानंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इंटरचेंज ऑफ PD to CD हा भाग अभ्यासणार आहोत. तर तो जो व्हिडिओ लेक्चरचा भाग आहे तो मिस करू नका. धन्यवाद.